नमस्कार, बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे। आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेल्या GR वादात विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं घातल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यानं संताप। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आदिवासी गावातील रस्त्यांची बिकट अवस्था। जैतापूर ते हातनूर फाटा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वाशिममध्ये कोयाळी भिसडे गावातील रस्त्याची दुरावस्था। ग्रामपंचायतीसह रिसोड पंचायत समितीचं रस्त्याकडे दुर्लक्ष। विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ। प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी। इमामपूरचं नाव पुढच्या वेळेला आम्ही येऊ त्यावेळेस नाव बदललं पाहिजे। बीड दौऱ्यातील भाषणात गोगावलेंचं वक्तव्य। 2 वेळा गावाचं नाव बदलण्याचा उल्लेख। इमामपूरला पुढच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही येऊ तेव्हा इमामपूर नाव हे बदली व्हायला पाहिजे अशी माझी तुम्हाला पहिली विनंती आहे। ह्याच्या अगोदरचा काळ वेगळा होता, आता काळ फक्त आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वच, त्याच्या पलीकडे काही नाही आहे। महाराष्ट्रात महाआयडीची मोठी घोषणा। एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सगळ्या सरकारी सेवा उपलब्ध होणार। विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी मोठा आधार ठरणार। चंद्रपूर नागपूर मार्गावर असलेल्या नंदोरी टोलनाक्यावरती 150 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप। चंद्रपूरचे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांचा आरोप। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। ओव्हरलोड वाहनांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं, मात्र शासन दरबारी नोंद नसल्याचा आरोप। 2014 पासून तर 2025 पर्यंत ओव्हरलोडच्या नावाखाली जवळपास रोजचे 2-3 लाख रुपये असे जवळपास इथं 150 कोटीचा घोटाळा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। तरी याच्यावरती SIT चौकशी झाली पाहिजे आणि CBIनी सुद्धा चौकशी लावली पाहिजे। 2.5 लाखांच्या मूळ रकमेवर 28 लाखांची वसुली। व्याज वसुलीसाठी हॉटेल चालकास डांबून ठेवलं। लातूरमध्ये अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार, एकाला अटक, दोघं फरार। तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यानंतर यावाडीसी पोलीस स्टेशनला नमूदप्रमाणे गुन्हा दाखल केला। किती जण ताब्यात आहेत सर? यामध्ये 3 आरोपी जे FIR मध्ये नमूद आहेत, त्यातला 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। उर्वरित 2 आरोपीचा शोध चालू आहे। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात। मुख्य संशयित शकील शेख फरार। कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामं मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक। सिंधुदुर्गात कणकवलीत गांजाची खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक। 1,80,000 रुपये